बदलापूर पूर्व या अतिशय रहदारीच्या ठिकाणी असलेल्या आदर्श विद्या मंदिर या शाळेमध्ये एका चिमुकल्या मुलीवर 3.5 वर्ष हे कोवळं वय असतं, अशा वयाच्या 2 मुलींवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला आणि हा अत्याचार इतका क्रूरपणे होता की त्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा होता। त्या मुलींनी भयभीत होऊन आपल्या आईला ही जेव्हा घटना सांगितली, त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली, परंतु पोलिसांनी इतर बाबतीत जशी तत्परता दाखवतात खोटे गुन्हे नोंदवण्यात, हा एवढा निर्गुण गुन्हा असतानासुद्धा पोलिसांनी अतिशय दिरंगाई केली आणि जवळजवळ 48 तास या गुन्हा नोंदवण्यासाठी लागले। आणि हा जो मधला कालावधी गेला त्याच्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष उमटला आणि त्यांनी रेल रोको आंदोलन केलं, उग्र आंदोलन केलं आणि त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली। आज महाराष्ट्र शासनामध्ये गृह खातं हे अगदी कुचकामी झालेलं आहे। गृह खात्याचं शासनाच्या आपल्या राज्याच्या सुव्यवस्थेकडे लक्ष नाही, त्यांचं लक्ष फक्त आगामी निवडणूक, अशा भंपक अशा योजना आणि दिल्लीवारी यातच ते गुंतलेले आहे। त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत। ही जी घटना घडलेली आहे ती शाळा भाजपाचे संचालक असलेल्या लोकांची आहे आणि त्यामध्ये जो आरोपी आहे त्याचं नाव शिंदे आहे। आता ह्या शिंदेचे कोणाशी लागेबंदे आहेत हे देखील आपण तपासून पाहिलं पाहिजे आणि अशा कर्मचाऱ्याला वास्तविक प्रशासनाने आणि तिथल्या संचालक मंडळाने ताबडतोब पोलिसांच्या हवाली करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी त्याला संरक्षण दिलं। हा एक घृणास्पद असा प्रकार आहे। आपण योजना जाहीर करता लाडकी बहीण योजना, परंतु लाडक्या बहिणांच्या ज्या भाच्या आहेत त्या असुरक्षित आहेत, त्यांना घराबाहेर पडणं मुश्किल आहे आणि त्याला संरक्षण देणारे कोण आहेत? तर त्याचं वकीलपत्र कोणी घेतलं आहे तर म्हणे लोकसभेमध्ये पराभूत झालेल्या एका विधिज्ञानी जो भाजपाचा उमेदवार होता त्यांनी वकीलपत्र घेतलं असं वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे। त्यानंतर या आंदोलनाला विरोध करणारे एका पत्रकार असलेल्या महिलेला त्यांनी अश्लील भाषेमध्ये बोललेले आहेत, लज्जास्पद बोललेले आहेत। ते माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी त्या महिला पत्रकाराला सांगितलं की तू इतकी तडफेने बातमी देतेस की जणू काही तुझ्यावरच बलात्कार झालेला आहे। वास्तविक त्या वामन म्हात्रेंनी सत्यस्थिती मांडलेली आहे की प्रत्येक महिलेला, प्रत्येक आईला, प्रत्येक मुलीला तीच भावना झालेली आहे की ते ज्या बालकं आहेत ते आपल्या कुटुंबातीलच एक घटक आहे आणि त्याच्यावर असा प्रकार गुदरला आहे आणि त्यामुळे त्वेषाने हजारो नव्हे तर लाखो लोक रस्त्यावर उतरले। वामन म्हात्रेसारख्या राजकारणी माणसाला, ज्यांनी आपला चमडी बचावसाठी MRTP टाळण्यासाठी शिंदे गटाचा आश्रय घेतला, त्या माणसाच्या लोकांच्या संवेदना काय करणार आहेत? त्यांनी त्या महिला पत्रकारिचा जो आहे तिचा घोर अपमान केलेला आहे। वास्तविक ज्या तर्फेने ती महिला पत्रकार झगडत होती, पुढाकार घेत होती, तेवढा पुढाकार स्थानिक राजकारणी जे आहेत आणि आदर्श विद्या मंदिर संचालक आहेत त्यांनी घ्यायला हवा होता आणि पोलिसांनी तत्परता दाखवली असती तर हा जो आंदोलनाचा प्रकार झाला आहे तो झाला नसता। हा जो आरोपी आहे शिंदे नावाचा, तो शिपाई म्हणून कार्यरत होता। एवढी मोठी शाळा आहे, जुनी शाळा आहे, त्या शाळेमध्ये CC कॅमेरे नाही, सुरक्षा रक्षक नाही। असं जर असेल तर हा शिक्षणाचा धंदा करण्यासाठी अशा शाळा उभारल्या जातात का, हा प्रश्न उभा राहतो आहे। आता पोलिसांचं काम असं आहे की कायदेशीर कुठल्याही पळवाटांचा त्याला संधी न देता त्याला कठोरात कठोर कशी शिक्षा होईल यासाठी पोलिसांनी चार्जशीट बनवली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा चालवून त्या आरोपीला जास्तीत जास्त मोठी शिक्षा झाली पाहिजे।
ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. ज्या महिला पत्रकार बाबत वामन म्हात्रे या माजी नगराध्यक्षाने अर्वाच्य भाषेत जे काय टोलेबाजी केलेली आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी महाराष्ट्र शासन, गृह खाते आणि शाळा प्रशासनाने आवर्जून लक्ष देऊन लक्ष दिलं पाहिजे, तरच हे प्रकार टळतील आणि ही घटना शेवटची ठरो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पीडित बालकांच्या कुटुंबियांना मी आश्वासन देतो की सर्व पत्रकार आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहेत. आपल्या नातीवर किंवा भाचीवर किंवा पुतळीवर जो अत्याचार झाला आहे तो आमच्या कुटुंबातील एका घटकावर झाला असं समजून आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहे. नुसतं उभे नाही तर तन मन धनाने आपल्या पाठीशी राहू आणि या नराधमांना नक्कीच अद्दल घडवू एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो.